हे आहे आपला अर्थचा सरफेस. काय आहे? अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग. आता पृष्ठभागावरून मी एक बॉल आहे तो वर फेकला आणि थोड्या वेळानं तो बॉल काय येतो आहे? खाली येत आहे. आता बॉल जेव्हा मी वर फेकला तेव्हा हळूहळू त्याची जी स्पीड आहे ती काय होत गेली बरं? डिक्रीज होत गेली. एक वेळ अशी आली की त्याची जी व्हेलॉसिटी आहे किंवा तिची जी स्पीड आहे ती किती झाली? 0. आणि त्यानंतर ती वस्तू कुठे येऊ लागली? खाली येऊ लागली. म्हणजे अर्थनं त्याला काय केलं? पुल केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावून. आता एक लक्षात घ्या, ही वस्तू जशी जशी खाली येते तशी तशी तिची स्पीड काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. म्हणजे याचा अर्थ सरफेस पासून निघताना आणि सरफेस पर्यंत पोहोचताना या दोन्ही इव्हेंट मध्ये त्या ऑब्जेक्टची स्पीड ही काय होती? मॅक्सिमम म्हणजे सर्वात जास्त होती. आज आपण बोलायला फोर्स बद्दल. आता फोर्स हा शब्द रीड केल्याबरोबर आपल्या माइंड मध्ये जी गोष्ट येते तर एव्हरी ऍक्शन म्हणजे कोणत्याही ऍक्शन मध्ये कशाची आवश्यकता असते? तर ती फोर्सची आवश्यकता असते. जसं की हा पेन आहे, हा पेन मी माझ्या हातामध्ये कॅरी करत आहोत. आता हा कॅरी का करू शकतो मी पेन? कारण मी याच्यावर काय अप्लाय केला आहे? फोर्स अप्लाय केला. आता हा फोर्स मी माझ्या मसलच्या सहाय्याने काय केला आहे? अप्लाय केलेला आहे. आता लक्षात ठेवायचं की कोणत्याही प्रकारची मुवमेंट असू द्या, ते सायकल चालवण्यापासून तर फुटबॉल खेळण्यापर्यंत आणि वस्तू उचलण्यापासून वस्तू फेकण्यापर्यंत आणि वस्तू ढकलणे असो किंवा वस्तू ओढणे असेल, या सर्वच्या सर्व कृतीमध्ये कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. आता फोर्स संदर्भात पहिलं वाक्य आहे की नेसेसरी फॉर ऑल ऍक्शन्स. म्हणजे जी काही आपण ऍक्शन, जी कोणती आपण कृती करत असतो, ती लिहिणे असेल, वजन उचलणे असेल, बोलणे असेल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. ओके. इव्हन एक लक्षात घ्या की आपण जे चालू शकतो त्याला सुद्धा काय लागतं? फोर्स. आपण जे उभा आहोत हे सुद्धा बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बलामुळे आपण पृथ्वीवर काय करतो? उभा राहू शकतो, चालू शकतो. बरोबर. चंद्रावर आपण असं पृष्ठभागावर सहजासहजी उभा, म्हणजे चंद्र जे आहे ना, तर चंद्राचं किंवा इतर ग्रहावर जर पाहिलं आपण तर वातावरण आहे का? नाही. गुरुत्वीय बल थोडस कसं आहे? डिफरंट आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जो फरक आहे, ओके, तर तो सुद्धा काय आहे? एक पद्धतीचा फोर्स. न्यूटनची कथा तुम्ही ऐकली आहे की जो ऍपल जमिनीच्या दिशेने आला त्याच्या मागचं रिझन काय होतं? ग्रॅव्हिटेशन. मग ग्रॅव्हिटेशन हा सुद्धा काय आहे? एक फोर्स आहे. बरोबर आहे का? आणि फ्रिक्शन मध्ये तुम्ही पाहिलं आपण चालू शकतो. का चालू शकतो? कारण आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या विरुद्ध दिशेने कोणतं बल कार्य करत असतं? घर्षण बल म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे ओव्हरऑल सर्व प्रकारच्या ऍक्शन्स मध्ये कशाचा समावेश असतो? फोर्सचा. फोर्स जे आहे हे ऍक्शन शिवाय म्हणजे फोर्स शिवाय कोणतीही ऍक्शन घडू शकत नाही. पुढे तुम्ही शिकणार आहे की फोर्सेस जे आहेत ना हे पेअर्स मध्ये कार्य करत असतात. ते थोडंसं डिटेल मध्ये स्टडी आहे, पण सगळं लक्षात ठेवा की सर्व प्रकारच्या ऍक्शन साठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. अप्लाय टू एन ऑब्जेक्ट पुल और पुश. कोणताही ऑब्जेक्ट जो आहे, पुल म्हणजे काय? ओढणे, आणि पुश म्हणजे ढकलणे. तर पुल आणि पुश ही ऍक्शन आपल्याला करायची असेल तर या ऍक्शन साठी सुद्धा कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. त्यानंतर रिक्वायर्ड टू मूव्ह ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आहे ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते? फोर्सची. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही शाळेला येताना तुमची सॅक कॅरी करता, बरोबर आहे का? मग आता मला सांगा की तुम्ही घरून इथपर्यंत जे आणला याचा अर्थ तुम्ही त्या सॅकवर काय अप्लाय केला? फोर्स अप्लाय केला तुमच्या बॅगवर. यूज टू चेंज डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन और टू स्टॉप इट. आता एखादी वस्तू पूर्वीपासून जर गतिमान अवस्थेमध्ये असेल
तर तिची दिशा बदलण्यासाठी किंवा तिला स्टॉप थांबवण्यासाठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची. आता क्रिकेटच्या मॅचचा तुम्हाला अनुभव आहे. बॉलर जेव्हा बॉल तुमच्या दिशेने टाकतो, बरोबर आहे का, तर बॉल समोरून येत आहे, पण बॅट न तुम्ही त्याची काय करता? डायरेक्शन चेंज करता. म्हणजे फोर्सच्या साहाय्यानं तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्या मोशन दरम्यान तुम्ही त्याची काय चेंज केली? डायरेक्शन चेंज केली. कधी कधी काय होतं, एखादा खेळाडू चांगला शॉट मारला आणि कोणीतरी काय घेतली? कॅच घेतली. कॅच घेतली म्हणजे काय केलं त्यानं? त्या ऑब्जेक्टचं मोशन काय केलं? स्टॉप केलं. काय केलं? स्टॉप केलं. येते लक्षात? सो ओव्हरऑल लक्षात घ्या की कोणत्याही ऑब्जेक्ट जो की पहिल्यापासून मोशन मध्ये होता त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन म्हणजे दिशा बदलण्यासाठी किंवा स्टॉप इट म्हणजे त्या ऑब्जेक्टला थांबवण्यासाठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. नेसेसरी टू चेंज शेप ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्याला माहित आहे की आपण सोने चांदीच्या वस्तू असो किंवा लोखंडाच्या वस्तू असो, बरोबर आहे का? तर सोने चांदीचे असतील तर गोल्ड स्मिथ कडे जाऊ, त्यानंतर लोखंडाच्या वस्तू असतील तर आयर्न स्मिथ कडे जाऊ. तिथे ते काय करतात? त्याला विशिष्ट टेम्परेचरला हीट करतात आणि त्यानंतर त्याच्यावर फोर्स अप्लाय करून त्याचा काय करतात? ते शेप बदलतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कित्येक जे मेटल्स आहेत, धातू आहेत, तर यांचा जर आपल्याला शेप म्हणजे आकार जर बदलायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा कशाची आवश्यकता असते? फोर्सची. इव्हन तुम्हाला माहित आहे की जे कुंभार काम करणारे आहेत तर ते सुद्धा मातीपासून वस्तू बनवताना थोडस त्याला आकार देण्यासाठी चाकाचा जे वापर करतात, हाताचा जे वापर करायला, त्याचा अर्थ त्या ठिकाणी काय अप्लाय करत असतात? फोर्स. म्हणजे फोर्सच्या साहाय्यानं आपण एखाद्या वस्तूला काय देत असतो? शेप देत असतो. म्हणजे शेप देण्यासाठी किंवा शेप चेंज करण्यासाठी दोन्हीसाठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. असं हे फोर्सचं महत्व. आता हे महत्व पाहिल्यावर आता आपण बोलू टाइप्स ऑफ फोर्स संदर्भात. आता फोर्सचा पहिला टाइप आहे मस्क्युलर फोर्स. आता याचं उदाहरण सोपं पहा. जसं की आता हा पेन आहे. हा पेन मी जे कॅरी करू शकायलो का? कारण मी याच्यावर काय लावलेलं आहे? परंतु हा फोर्स मी माझ्या मसल्स, माझ्या शरीरातल्या बोन्सच्या साहाय्याने लावला, म्हणून हा फोर्स कोणता आहे? मस्क्युलर फोर्स. कोणता आहे? मस्क्युलर फोर्स. आता मुळात आपल्या बोन्स आणि त्या वस्तूचा संबंध येत नाही, पण तुम्हाला माहिती आहे की बोन्स हे टेंडन्सच्या मदतीने कशाला टाकायचे असतात? बोन्सला टाकायचे असतात, मसल्स, बरोबर आहे का? म्हणून पर्यायानं बोन्स सुद्धा येतात. तर लक्षात ठेवायचं. एक बघा, तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल व्यायाम करताना ते डंबेल्स उचलतात पण, बरोबर आहे का? वेट जे आहे तर हे किंवा वेट लिफ्टिंग माहिती ना, वजन उचलणे. तर अशा वेळेस त्या ठिकाणी जे फोर्स त्या खेळाडूकडून लावला जातो किंवा जे जिम मारणारे जे काय असतील म्हणजे जिम मारणार कोणताही तुम्ही विद्यार्थी समजा की नाही, तर सपोज तुम्ही जर हेल्थ क्लब मध्ये जाऊन व्यायाम करताना अशा वेळेस तुम्ही जर डंबेल्स उचलला तर याचा अर्थ तुम्ही कोणता फोर्स अप्लाय केला त्या ठिकाणी? मस्क्युलर फोर्स. इव्हन फुटबॉल मध्ये जेव्हा आपल्याला किक मारायची असते, किक कशा सहाय्याने मारली आपण? पायाच्या सहाय्याने. म्हणजे पायामध्ये असणारे जे मसल्स आहेत, बोन्स आहेत, याचा वापर करून आपण त्याच्यावर काय अप्लाय केला? फोर्स अप्लाय केला. म्हणून तो फोर्स कोणता आहे? मस्क्युलर फोर्स. क्रिकेटमध्ये जे आपण शॉट मारतो, बरोबर आहे का? डाय मारून कॅच घेतो, या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही लिहिण्यापासून तबला वाजवण्यापर्यंत प्रत्येक टाईपची जी तुमची मुवमेंट होते स्नायूंची, मसलची, त्याच्या सहाय्यानं तुम्ही कोणता फोर्स अप्लाय करत असता? मस्क्युलर फोर्स. आणि म्हणून फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल. स्नायूंच्या मदतीनं लावले गेलेलं जे बल आहे त्या बलाला आपण काय म्हणायचं? स्नायू बल. मुवमेंट टेक्स प्लेस ऑफ बोन्स अँड मसल्स. आणि मस्क्युलर फोर्सच्या दरम्यान शरीराच्या मसलची आणि मसल्स अटॅच कशाला असतात? बोन्सला. म्हणजे पर्यायानं बोनची सुद्धा काय होत असते? हालचाल होत असते. ओके. आता मी जर टीचिंग करायलो तर टीचिंग करताना सुद्धा माझा हात जो रायटिंग साठी मी या ठिकाणी यूज करायलो, तर हा रायटिंग करायलो म्हणजे ऍक्च्युअली मी काय अप्लाय करायलो? फोर्स. आणि हे फोर्स कशाचं लावलं गेलं? मसल्स आणि बोन्सच्या साहाय्याने दिलं गेलं. सो अशा पद्धतीच्या फोर्सला
कोणता फोर्स म्हणायचा? मस्क्युलर फोर्स. म्हणजे आपण आपल्या बॉडीच्या साहाय्याने जी काही क्रिया करतो त्या प्रत्येक क्रियेमध्ये काय आहे? फोर्स. इव्हन मी श्वास घेतो लंग्सच्या साहाय्याने, तर मी लंग्सचे मसलचा यूज केला, दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो अ मस्क्युलर फोर्स. हे तर लक्षात, म्हणजे आपल्याला कळून येत नाही आपलं जे जगणं आहे, आपली जी प्रत्येक हालचाल आहे, या प्रत्येक हालचालीमध्ये कशाचा समावेश आहे? मस्क्युलर फोर्सचा समावेश असतो. त्यानंतर सेकंड आहे मेकॅनिकल फोर्स. आता मेकॅनिकल म्हणजे मशीन्स. आता मशीन दोन प्रकारचे असतात. एक मशीन असतात नॉन ऑटोमॅटिक, म्हणजे जे स्वतःहून चालत नाही, आणि दुसरा असतात ऑटोमॅटिक. आता आज जर पाहिलं आपण, तुमचा पंखा, मिक्सचर, टीव्ही, रेफ्रिजरेटर, या सर्व प्रकारच्या मशीन्स मध्ये आपण जे फोर्स वापरतो तो मेकॅनिकल फोर्स. कशाच्या सहाय्याने बरं? इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने. काही वेळेस जर पाहिलं आपण तर तुम्ही जनरेटर ऐकलं असेल है ना, लाईट गेली तर बऱ्याच कार्यक्रमामध्ये काय वापरतो आपण? जनरेटर. किंवा मोटरसायकलचे जे मशीन्स असतात तर त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? फ्यूल. कारण तुम्हाला माहित आहे आता टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर, एखादी कार, एखादं विमान, याच्यामध्ये आपण इंधन वापरतो. कशासाठी? त्यामध्ये मेकॅनिकल फोर्स निर्माण करण्यासाठी. म्हणजे विमान का उडतं? मेकॅनिकल फोर्स मुळे. पंखा का चालतो? मेकॅनिकल फोर्स मुळे. कारण ते फोर्स त्याला कोणी अप्लाय केला? इलेक्ट्रिसिटीनं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि फ्यूलच्या सहाय्यानं काही मशीन्स हे स्वतःहून कार्य करतात. आपल्याला तिथे करायची गरज आहे का? नाही. काही मशीन असे आहेत जिथे आपल्याला काम करावं लागतं, जसं की आता शिलाई मशीन असेल. शिलाई मशीन जर आपण पायानं काय करत असू, खालचे जे पॅडल आहे ते मारत असो, तर अशा वेळेस ते कोणतं झालं? ऑटोमॅटिक म्हणता येईल का? नाही. परंतु तुम्ही पाहिलं का काही शिलाई मशीनला काही मोटर आलेली, पण त्याला जर प्रेस केलं तर ती काय चालते? इलेक्ट्रिसिटीवर ऑटोमॅटिक चालते. म्हणजे या सर्व प्रकारच्या जे इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला सांगितले, सर्व प्रकारच्या मशीन्स मध्ये कोणता फोर्स असतो? मेकॅनिकल फोर्स, ज्याला आपण यांत्रिक बल म्हणतो. अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन, म्हणजे मशीनच्या साहाय्याने लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणायचं? मेकॅनिकल फोर्स. सम मशीन्स युजेस इलेक्ट्रिसिटी और फ्यूल, दॅट इज नोन ॲज द ऑटोमॅटिक मशीन. आणि मी सांगितलं की ज्या मशीन मध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण इंधन म्हणून फ्यूल, माहिती ना, फ्यूल डिझेल असेल, त्यानंतर पेट्रोल असेल, यांचा वापर करत असतो, तर त्या सर्व मशीन्स या कोणत्या आहेत? ऑटोमॅटिक मशीन. आपल्या घरी मिक्सर आहे का? मिक्सर सुद्धा काय आहे? ऑटोमॅटिक मशीन आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणता फोर्स अप्लाय केला गेला? मेकॅनिकल फोर्स. हे तर लक्षात. म्हणजे मशीनच्या साहाय्यानं, यंत्राच्या साहाय्यानं लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणायचं? यांत्रिक बल, अर्थातच मेकॅनिकल फोर्स. आणि तिथं इलेक्ट्रिसिटी नसली तर मेकॅनिकल फोर्स असेल का? नसेल. असेल ना, बरोबर आहे का? काही यंत्र आपण एखादं तर काय, तर आपण काय करायलो? मस्क्युलर फोर्सच्या साहाय्याने करायलो, बरोबर आहे का? म्हणजे अगोदर आपण लावायलो मस्क्युलर फोर्स, ते यंत्र स्वतःहून काय लावतो? मेकॅनिकल फोर्स. म्हणजे लक्षात आलं का? काही काही ठिकाणी आता उसाचा रस प्यायलो आपण, त्या ठिकाणी सुद्धा काय आहे? मशीन आहे. म्हणजे तो सुद्धा, तिथे सुद्धा काय आपले आहे? मेकॅनिकल फोर्स. त्यानंतर ज्या आपण ऍपलच्या जे फ्री फॉलिंग ऍपल आहे है ना, तर झाडावरून खाली पडणारा जो ऍपल आहे, त्या संदर्भात मी कोणत्या वैज्ञानिकाचं नाव सांगितलं तुम्हाला? सर आयझॅक न्यूटन. तर यांनी शोधलेला जी संकल्पना आहे ती कोणती होती? ग्रॅव्हिटेशन. आणि त्या संदर्भातला फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, गुरुत्वीय बल, ही फक्त पृथ्वीच फक्त प्रत्येक वस्तूवर लावते का? नाही. तर या युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जसं की आता आपण आहोत, आपल्याला वाटतं की आपण पृथ्वीपेक्षा खूप लहान आहे, परंतु असं जरी असेल मात्र आपण सुद्धा अर्थवर काय लावत असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असतो. फक्त आपलं फोर्स का दिसून येत नाही? कारण अर्थचं मास खूप जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये आपलं मास हे कसं आहे? खूप कमी आहे. म्हणून आपण सामान्यपणे असं गृहीत धरतो पृथ्वीवर असताना की पृथ्वी प्रत्येक वस्तूवर काय लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. पण मुळात संकल्पना केली जाईल तुमची की या विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते.
फक्त होतं काय, आता पहा, पृथ्वीपेक्षा सूर्य कसा आहे, मोठा, म्हणजे सूर्याचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे पृथ्वीपेक्षा कसं आहे, जास्त, म्हणून सूर्य जे आहे सूर्याच्या सभोवताली काय होते, पृथ्वी फिरते, म्हणजे सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल कोणावर कार्य करतं, पृथ्वीवर, कारण तो पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीनं मोठा आहे. आणि आपल्यावर पृथ्वी का गुरुत्वाकर्षण बल कार्य करते, कारण पृथ्वी आपल्यापेक्षा खूप पटीनं काय आहे, मोठी, म्हणजे तिचं वस्तुमान जास्त आहे. येते लक्षात, कारण पहा फोर्स जे आहे ना, बलाचं सूत्र आहे पहा मास इंटू ऍक्सिलरेशन. पहा F म्हणजे काय, फोर्स, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बल म्हणू. M म्हणजे काय, मास, म्हणजे वस्तुमान. कोणत्याही पदार्थामध्ये जे द्रव्य समुच्चय आहे तर त्याला काय म्हणतो आपण, मास. आणि A म्हणजे काय, ऍक्सिलरेशन, म्हणजे त्वरण. ठीक आहे. आता हे झालं फोर्सचं सूत्र. आता जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण कशाने रिप्लेस करू, वेट. काय लक्षात घ्या, वेट इज इक्वल टू काय आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. लक्षात घ्या, वेटचं सूत्र काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि अर्थवर जी जी आहे याला पहा गुरुत्वीय त्वरण, याला इंग्रजीमध्ये म्हणतात ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हणतात, शन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याचं एक किंमत आहे बघा निश्चित, जी बरोबर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आता इथं तुम्ही थोडस कन्फ्युज होणार, काय की मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हणलो, वेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हणलो मी, वेट म्हणलो. आणि m तर काय आहे, मास. मग आता प्रश्न असा आहे की मास आणि वेट मध्ये काय फरक आहे, बरोबर आहे का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये एक लक्षात घ्या. एक सोपं उदाहरण सांगतो. समजा माझं जे मास आहे, सपोज मी कन्सिडर करतो 50 किलोग्रॅम. किती आहे, 50 किलोग्रॅम. मग माझं वेट सुद्धा 50 किलोग्रॅम आहे असं म्हणणं चुकीचं आहे. लक्षात आलं. पहा, आपल्याला कोणी विचारलं ना की तुझं वजन किती आहे किंवा तुझं वेट किती आहे, आपण काय सांगतो, समजा मी म्हणलो 50 किलोग्रॅम, तर मी अतिशय चुकीचं सांगितलं, कारण समोरच्यानं मला मास विचारलं का, नाही. लक्षात घ्या, किलोग्रॅम हे कोणाचं एस आहे की सांगा बरं, किलोग्रॅम मध्ये काय मोजतो आपण, मास मोजतो. वेट मोजतो का, नाही. वेट जे आहे, वेट ज्या एककामध्ये मोजतो आपण ते एकक आहे न्यूटन. कोणता आहे, न्यूटन. कारण वेट, न्यूटन हे कशाचं एकक आहे, फोर्सचं. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला दुसरं नाव काय असतं, वेट. याचा अर्थ माझं मास 50 किलोग्रॅम आहे पण माझं वेट 50 किलोग्रॅम आहे का, नाही. आताच मी सांगितलं तुम्हाला वेटचं सूत्र काय आहे, m गुणिले g. मग आता मला सांगा माझं मास किती होतं, 50. g ची व्हॅल्यू किती आहे, 9.8. आणि यांचा गुणाकार जर केला आपण तर ते किती येईल, 490. आणि वेट किलोग्रॅम मध्ये मोजतात का, नाही. वेट कोणत्या एककामध्ये मोजतात, न्यूटन मध्ये. म्हणजे माझं वेट किती आहे, 490 न्यूटन. हे माझं वेट आहे. पण आपल्याला जर कोणी विचारलं तुझं वेट किती आहे, आपण न्यूटन मध्ये सांगतो का, नाही. आपण कशामध्ये सांगतो, किलोग्रॅम मध्ये. म्हणजे समोरचा विचारताना काय विचारतो, तुझं वेट किती आहे, आणि आपण सांगताना काय सांगतो, मास, म्हणजे वस्तुमान सांगतो. हे आपल्या बोलण्यातला थोडा वेगळेपण आहे, नाही. हे म्हणजे आपल्याला कसं झालं माहितीये का, की जनरल मध्ये हा ट्रेंड पडलेला आहे, पण जेव्हा तुम्ही फिजिक्सच्या अँगलने बघणार, भौतिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही बघणार आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमचं वजन किती, तर तुम्हाला 50 किलोग्रॅम असं सांगायचा अधिकार आहे का, नाही. कारण 50 किलोग्रॅम जर तुम्ही सांगत असताल याचा अर्थ तुम्ही तुमचं वेट सांगायले का, नाही. तुम्ही तुमचं काय सांगायले, मास सांगायले. आणि समोरच्यानं काय विचारलं तुम्हाला, वेट, वजन विचारलं ना. म्हणून लक्षात घ्या की वजन जर काढायचं असेल, वजन ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, वेट. आणि आता सांगितलं की वेट म्हणजे अर्थनं लावलेलं काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तो काढायचा असेल तर मासला तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, ग्रॅव्हिटीनं. ग्रॅव्हिटीची किंमत किती आहे, 9.8. आणि त्यानं मल्टिप्लाय केल्यावर मग आपलं वेट किती आलं,
490 न्यूटन. हे कोणासाठी आलं? ज्या व्यक्तीचं मास किती असेल? 50 किलोग्रॅम असेल, त्याचं वेट किती आलं? 490 न्यूटन. म्हणजे जेव्हा हे वेट करायचं असेल तर मासला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? ग्रॅव्हिटीनं. आता इकडे येऊ आपण. तर आपला पॉइंट होता अप्लाइड बाय अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड इटसेल्फ. म्हणजे जनरली जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कोणाकडून लावला जातो? अर्थ कडून लावला जातो. आणि अर्थ प्रत्येक वस्तू स्वतःकडे काय करते? पुल म्हणजे काय? ओढण्याचा प्रयत्न करते, आणि त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. डिस्कवर बाय सर आयझॅक न्यूटन. आता हे फोर्स लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी शोधला? आयझॅक न्यूटन. आणि त्यांच्या आठवणीमध्ये आपण जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल किंवा त्याला दुसरा शब्द काय म्हणलो मी? वेग. तर याचं एसआय युनिट काय घेतलं आपण? न्यूटन. ज्याला कोणत्या इंग्रजी अक्षरात दाखवतो आपण? एन. आलं लक्षात? तुम्हाला जर विचारलं की फोर्सचं एसआय एकक कोणतं आहे किंवा वेगचं एसआय एकक कोणतं आहे? कोणतं आहे? एन. एन स्टँड फॉर न्यूटन. ओके. आता इथे मी एक कन्सेप्ट काढली पहा. सपोज हे आहे आपला अर्थचा सरफेस. काय आहे? अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग. आता पृष्ठभागावरून मी एक बॉल आहे तो वर फेकला आणि थोड्या वेळाने तो बॉल काय येतो आहे? खाली येत आहे. आता बॉल जेव्हा मी वर फेकला तेव्हा हळूहळू त्याची जी स्पीड आहे ती काय होत गेली बरं? डिक्रीज होत गेली. एक वेळ अशी आली की त्याची जी व्हेलॉसिटी आहे किंवा तिची जी स्पीड आहे ती किती झाली? 0. आणि त्यानंतर ती वस्तू कुठे येऊ लागली? खाली येऊ लागली. म्हणजे अर्थनं त्याला काय केलं? पुल केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावून. आता एक लक्षात घ्या, ही वस्तू जशी जशी खाली येते तशी तशी तिची स्पीड काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. मग लक्षात की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वस्तूवर कशा पद्धतीने अप्लाय करतं? पहा, आपण जेव्हा एखादी वस्तू वर फेकली, हा पेन आहे, हा पेननी फेकला, थोड्या वेळाने काय झाला? खाली आला. आता वर जाताना काय बदल झाला? हळूहळू त्याची काय कमी होत गेली? स्पीड जी आहे ती काय होत गेली? कमी. म्हणजे काय होत गेली? डिक्रीज. नंतर ती जेव्हा विशिष्ट हाईटला पोहोचते तेव्हा त्याची स्पीड काय झाली? 0. त्यानंतर ती वस्तू अर्थच्या दिशेने काय झाली? पुल झाली. आणि हे पुल होत असताना हळूहळू तिची स्पीड काय होते? इन्क्रीज होत जाते. म्हणजे क्रिकेटमध्ये माहिती आहे तुम्हाला, क्रिकेटमध्ये जेव्हा आपण बॉल वरी फेकला तर लक्षात ठेवायचं की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वर जात असताना स्पीड काय होत जाते? डिक्रीज. एक वेळ अशी येते मॅक्सिमम हाईटला बॉल पोहोचला की तिथं तिची स्पीड काय झाली? 0. आणि त्यानंतर पृथ्वीकडे येताना हळूहळू स्पीड काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. ओके. म्हणजे याचा अर्थ वस्तूची सर्वात जास्त जी स्पीड आहे ती कुठे असते? अर्थच्या सरफेसवर. पहा, जेव्हा आपण वस्तू फेकू लागलो होतो तेव्हा त्याची स्पीड सर्वात जास्त होती, नंतर ती काय होत गेली? कमी कमी. एकदा विशिष्ट हाईटला व्हेलॉसिटी काय झाली? 0. स्पीड 0 झाली. आणि त्यानंतर ती वस्तू जशी जशी ग्राउंड कडे येऊ लागली तशी त्याची स्पीड काय होत गेली? इन्क्रीज. आणि सर्वात जास्त स्पीड कुठे त्यांना अटेन केली? जेव्हा ते अर्थच्या सरफेसच्या जवळ आली. म्हणजे याचा अर्थ सरफेस पासून निघताना आणि सरफेस पर्यंत पोहोचताना या दोन्ही इव्हेंट मध्ये त्या ऑब्जेक्टची स्पीड ही काय होती? मॅक्सिमम म्हणजे सर्वात जास्त होती. त्यानंतर ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. आता तुमच्याकडे 2 डंबेल्स मी ठेवले, एक आहे 10 किलोचा, एक आहे 2 किलोचा. 2 किलोच्या डंबेल्सला उचलण्यासाठी तुम्हाला जास्त मस्क्युलर फोर्स लावण्याची आवश्यकता आहे का? नाही. आणि ते जर 10 किलोचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला फोर्स कसा लावावा लागेल? जास्त. याचा अर्थ ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. पहा, वेट म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा, एखाद्या वस्तूचं वजन जितकं जास्त तितक्या जास्त प्रमाणात पृथ्वी त्याच्यावर काय लावते? गुरुत्वीय बळ लावते. इथे लक्षात. म्हणून 10 किलोची वस्तू उचलताना आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो. इथे लक्षात. आणि तीच वस्तू जर हलकी असेल, आता आहे
सहज हलका आहे. आता याला मी सहज का घेऊ शकतो? कारण पृथ्वी सुद्धा याच्यावर काय लावायली? कमी प्रमाणात ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायली. आणि तेच जर 10 किलोचं मी डंबेल्स आणला, तो मला इतका सहजासहजी असं धरू शकतो का मी? नाही. कारण त्याच्यावर मला फक्त मस्क्युलर फोर्स लावायचा आहे का? नाही. तर अर्थ सुद्धा त्याच्यावर काय लावते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे एखादी वस्तू आपण म्हणतो जड आहे, हलकी आहे, मला उचलणं झाली किंवा उचलण्याला जास्त मला काय लावायला? प्रयत्न लागायले. याचा अर्थ आपलं भांडण कोणासोबत चालू आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आपण वस्तू उचलायलो म्हणजे आपण कोणाशी भांडण करायलो? पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाशी भांडण करायलो आपण. लक्षात घ्या. आता ही साधी बॉटल आहे, ही बॉटल पाण्याने भरलेली आहे, बरोबर आहे का? आता मी याला जेवण घालायचो, आता मला जे वेट फील व्हायलं हे कशामुळे व्हायलं? कारण इथं याच्यावर फोर्स लावणारा मी एकटा आहे का? नाही. पृथ्वी सुद्धा त्याच्यावर काय लावायली? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येतं लक्षात? म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे हा त्याचं अस्तित्व असल्यामुळे कोणतीही जड वस्तू जर आपल्याला लिफ्ट करायची असेल तर आपल्याला फोर्स सुद्धा कसा लावावा लागतो? जास्त लावावा लागतो. ओके. सो हे आहे फोर्स संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन. बाकीचे टाइप्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू.